डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिरोळ येथील सौ रुक्मिणी पांडुरंग माने कन्या माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत उज्ज्वल परंपरेला साजेसा मानाचा तुरा रोवलाय। या परीक्षेत विद्यालयातील तब्बल 16 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून सर्व विद्यार्थिनींनी उत्कृष्ट गुण मिळवून शाळेच्या पालकांचा व शिरोळ परिसराचा अभिमान वाढवलाय। या यशस्वी विद्यार्थिनींमध्ये जान्हवी यादव, श्रावणी मक्ते, अस्मिता कोळी, संस्कृती पाटील, श्रेया कोळी, साक्षी चव्हाण, कस्तुरी कांबळे, अनुष्का बिराणे, कल्याणी माने, श्रीनिधी मोहिते, अस्मिता गवळी, पूजा फोंडे, अक्षरा काळे, वैष्णवी संधी, अदिती कांबळे, सोनम होनमरे यांचा समावेश आहे। विद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केले आहे। ग्रामीण भागातील मुलींनी राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेत मिळवलेले यश निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे। या यशामागे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ कांबळे व्हीपी यांचे प्रभावी नेतृत्व, एनएमएस विभाग प्रमुख सौ चौगुले पीएन, विषय शिक्षक सौ चौगुले पीव्ही, तराळ एसबी, सौ जौंजाळ जेटी, कागवाड एससीएन, सौ हंकारे एसएस, बुवा व्हीडी तसेच कार्यालयीन कर्मचारी पाटील एसबी व परीट टीबी यांचे परिश्रम आणि मार्गदर्शन मोलाचं ठरलं। याशिवाय स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती, पालकवर्ग आणि ग्रामस्थ यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं। विद्यालयाने यापूर्वीही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून यंदाच्या एनएमएस निकालानं शाळेच्या यशस्वी वाटचालीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय। ग्रामीण मुली शिक्षणाच्या बळावर उंच भरारी घेत आहेत, याचंही उत्तम उदाहरण ठरलंय। या सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे शिरोळ परिसरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत। विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशामुळे परिसरात समाधान व अभिमानाचं वातावरण निर्माण झालंय। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।